श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 7वा। श्रीराम जी साधुभूता माते प्रतितीचे निये हाते धरुणी आधी दैवाते शिवतले गा जया जाणीवेचे निवेगे मी आधी यज्ञ ही दृष्टी रेगे ते तनुचे निवियोगे विरये नव्हती। एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांचे उमटे खडाडता काय न मरतयाची याही चित्ता युगांतू नोहे परिणेनो कैसे पेगा जे जडोनी गेले माझी अंगा ते प्रयाणीचे या लगबगा न संडितीची तव ये शब्द कुपिक केतळी नोडवेची अवधानांची अंजुळी जे नावेक अर्जुन तये वेळी मागांची होता पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य महनमंगल चरणकमलांना कोटी कोटी वंदन करून तसेच आपले पीठाचे उत्तराधिकारी परमवंदनीय परमश्रद्धेय काणीपनाथ महाराज यांच्या चरणावर नतमस्तक होऊन संत संघाला जमलेल्या सगळ्या माझ्या बंधू आणि भगिनींना श्री गुरुदेव। मागच्या संत संघामध्ये आपण ऐकलं अतिशय अमृतवाणीने आपल्या जगद्गुरु माऊलींनी आपल्याला अमृताचा जसा वर्षावच केला ज्ञानी पुरुषांचं लक्षणं सांगितलं ते ज्ञान प्राप्त करून घेतलेले जे योगी आहेत ज्ञानी आहेत त्यांचं अतिशय सुंदर वर्णन आपण जगद्गुरु माऊलींच्या मुखातून अमृतवाणीने ऐकलं। आता या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज आपल्याला काय सांगताय ते आपण अध्याय 7वा ओवी क्रमांक 180 ते 210 या ओव्यांमध्ये बघणार आहोत। या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे। साधिभूतादि दैवम्मा साधि यज्ञंच ये विदुर प्रयाण काले पीचम्मा ते विदुर्युक्त चेतसे। तात्पर्य या श्लोकामध्ये श्रीकृष्ण भगवंताने अतिशय सुंदर सांगितलेले आहे। भगवंत सांगतात की अरे ज्यांनी अनुभवाने अनुभव घेतलेला आहे ज्या ज्ञानीपुरुषांनी अनुभव घेऊन या शरीराला म्हणजे काय म्हटलेलं आहे त्यांनी आदिभूत म्हटलेलं आहे। हे शरीर कसं आहे पंचमहाभूतांनी अष्टधा प्रकृतींनी पंचतत्व आणि 3 गुण असं अष्टधा प्रकृतीने हा देह बनलेला आहे। परंतु या देहामध्ये जो आत्मा आहे जो जीव आहे त्याला ओळखणंच खरं जीवनाचं सार्थक आहे ना। मग इथे या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंत अतिशय सुंदर सांगतात की जे ज्ञानी संत असतात जे ज्ञानी आदिभूत का त्यांना म्हटलं
ह्या शरीराला आदिभूत का म्हटलं, असा प्रश्न श्रोत्याच्या मनामध्ये साहजिक उत्पन्न होणार. तर पंचतत्व जे आहेत किंवा पंच महाभूतं आहेत, आकाश, पृथ्वी, अग्नी, वायू आणि पाणी, ही सगळ्यात सुरुवातीची आहेत. कारण गुणक्षोभिणीपासून ह्यांची निर्मिती झालेली आहे आणि ही पंचमहाभूतच पुढे प्रसवतात आणि सगळी सृष्टी निर्माण होते. त्यामुळे या पंचमहाभूतांपासूनच आपलं शरीर आहे. या पंचमहाभूतांमध्ये 3 गुण झाले की अष्टदा प्रकृती तयार होते. त्यामुळे ही पंचमहाभूतं सगळ्यात सुरुवातीची आहेत. म्हणून त्याला आदी म्हणजे सगळ्यात अगोदरचं असं म्हटलेलं आहे. तेव्हा सर्वात आधीची कोण आहे तर पंचमहाभूत आहे आणि या पंचमहाभूतापासून हे शरीर बनलेलं आहे. म्हणून या शरीराला आदिभूत असं म्हटलेलं आहे. पुढे जाऊया. हां, या आदिभूत म्हणजे शरीर आपल्याला जगद्गुरू माऊलीने ते सुंदर सांगितलं. आणि ह्याच आदिभूत म्हणजे या शरीरामध्ये अष्टदा प्रकृतीच्या शरीरामध्ये जो आदिदैव म्हणजे इथे पण आदिदैव म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, तो जो परमात्मा आहे, जो चराचर व्याप्त आहे, त्याचाच एक अंश जो जीव आहे, जो आत्मा आहे, तो या शरीरामध्ये वास्तव्य करून आहे. म्हणून तर या शरीराला किंमत आहे ना. आपण बोलतो जोपर्यंत जीवात्मा आहे, जीव आहे, आत्मा आहे या शरीरामध्ये, म्हणून त्याला किंमत आहे. म्हणून हा आदिदैव म्हटलेला आहे. आणि या ज्या वेळेस हे ज्ञानी संत जे ज्ञानी भक्त असतात ते या शरीराच्या द्वारे त्या आदिदैवाला जाणतात असं श्रीकृष्ण बनवलं. म्हणजेच काय तर ते आत्म्याला जाणतात. या आपल्याजवळ असलेल्या अंतःकरणातल्या आत्म्याला जाणतात. आणि या ज्ञानाच्या बळावर इथे श्रीकृष्ण भगवंत म्हणतात की ते आदिदैवा याला आदियज्ञ इथे सांगितलेले आदियज्ञाला ते जाणतात. कोणत्या बळावर की ज्याने जीवात्माला या आत्म्याला ओळखलं, जाणलं, याच्या बळावर त्यांनी आदियज्ञ. आदियज्ञ म्हणजे काय तर परमात्मा, परमेश्वर जो चराचर व्याप्त आहे, असा जिथे कुठे जागाच नाही की तिथे नाही आहे, ते अनंत ब्रह्मांडाने तो व्यापलेला आहे. असा जो परमात्मा आहे त्याला जाणणं, तो जाणला की असे जे योगी असतात, असे जे ज्ञानी असतात, अशांचं वर्णन या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंताने केलेलं आहे. आणि जे या पदाला पोचतात तेच संत होतात, तेच योगी होतात, तेच सद्गुरू होतात. आणि अशा या ज्ञानी भक्तांचं वर्णन करत असताना पुढे श्रीकृष्ण भगवंत म्हणतात की बघा की असे जे ज्ञानी असतात ते या देहपतनाच्या वेळेस अतिशय सुंदर शब्द वापरलेला आहे. शरीर मगाशी जगद्गुरू माऊलीने आपल्याला सांगितलं की हा शरीर कसला बनलेला आहे तर हा शरीर अष्टदा प्रकृतीचा आहे. आणि या शरीराने ज्या आतमध्ये आहे त्याला आत्म्याला झालं. मग आत्म्याला मरण आहे का? आत्मा कधी जन्माला येतं तर अजिबात नाही. शरीर मरतं. मग या शरीराचा देह त्याग करत असताना असे जे संत असतात त्यांना यशकिंचितही दुःख होत नाही हो. इतर प्राण्यांचं जर बघितलं तर इतर प्राण्यांना मृत्यूच्या क्षणी अतिशय गडबड उडून जाते, अतिशय धांदटपणा होतो, काय करावं काय नाही असं होऊन जातं. पण जे ज्ञानी असतात, ज्यांनी मला जाणलेलं आहे, इतर प्राण्यांचा संबंध नाही. इथे भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, की जो ज्ञानी आहे तो जन्ममृत्यूच्या पलीकडे जाऊन पोचलेला आहे. आणि त्यामुळे मृत्यूसमयी त्याला ठाऊक असतं की मी मरणारच नाही आहे. मरणार कोण आहे? शरीर मरणार आहे. आणि त्यामुळे त्याला कधी यचकिंचितही दुःख होत नाही. आता माझ्याकडेच बघा ना, मी स्वतःच्या तोंडाने डिक्लेअर केलं की माझ्या वयाच्या 65व्या वर्षी जाणार. ही कथा एखादा वाढदिवस साजरा करावा किंवा एखादा चांगला लग्नाचा मुहूर्त असावा अशा प्रकारे मी सांगतो, मला काहीच वाटत नाही. पण तुम्ही ज्यावेळी ऐकता तर तुम्हाला वाईट वाटणार, माऊली आपली वयाच्या 65व्या वर्षी जाणार. म्हणून आम्हाला ठाऊक आहे की मी जन्मालाही आलो नाही आणि मी मरणारही नाही. जाणार कोण आहे? शरीर जाणार आहे. जो ज्ञानी आहे, ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, त्याला नक्की माहिती असतं की आत्मा हा चिरंजीव आहे. आणि तो चिरंजीव आत्मा कधी नाश पावतच नाही. तो फक्त पोशाख बदलतो. अंगावरचा एक एक ड्रेस आपण बदलतो आणि जसा ड्रेस घालतो तशा प्रकारे आपला लूक दिसतो, तसा आपण दिसतो. तशा प्रकारे आत्मा जसा शरीर स्वीकारतो तशा प्रकारे तो ती जी आकृती आहे ती दिसत असते. त्या आकृतीला त्याप्रमाणे नाव असतं. गाढवात गेला तो गाढवासारखा दिसतो, उंदरामध्ये गेलं तर उंदरासारखा दिसेल, पक्षामध्ये गेलं तर पक्षासारखा दिसेल, माणसामध्ये आलं तर माणसासारखा दिसेल. तर भगवान कृष्ण असं म्हणतात की जो ज्ञानी आहे त्याला हे ठाऊक आहे
की जन्म मरणाचे फेरे चुकती नये मानवा, राजा असो का रंक यम सोडीना त्याला. जन्म मरणाचे फेरे कुणालाच चुकलेले नाहीत, कारण हा शरीराचा भोग आहे आणि त्यामुळे तो भोगावंच लागणार आहे. आणि त्यामुळे शरीर सोडताना असे ज्ञानी माणसं कधीच रडत नाहीत, कधी चिंताग्रस्त तुम्हाला दिसत नाहीत. मी तर म्हणतो आता प्रवचन चालू असताना जरी मृत्यू आला तरी आनंद आहे. का? कारण मी कधी जन्माला आलोच नाही आणि कधी मी मरणारही नाही आहे. आणि तुमच्या दृष्टीने जरी मेलेलो असलो तरीसुद्धा मी जिवंतच आहे. आम्ही बऱ्याच वेळा बोलतो बघा, बाप्पा गेलेलेच नाही आहेत. गेलं आहे ते बाप्पांचं शरीर गेलं आहे, नष्ट झालं ते बाप्पांचं शरीर नष्ट झालं. बाप्पा म्हणजे कोण कळलं असेल तुम्हाला? हे माझे गुरुवर्य, हे माझं उपास्य जे गजानन महाराज, हे आज नाही आहेत का? तर 100% आहेत. ते कुठेच गेलेले नाहीत. गेलं आहे ते शरीर गेलं आहे. भगवान कृष्णाला तेच सांगायचं की ज्ञानी माणूस जो आहे त्याचं हेच लक्षण आहे की तो कधीही मृत्यूला घाबरत नाही. त्याला ठाऊक असतं शरीर जाणार आहे आणि म्हणून ते तेवढ्याच आनंदात राहतात. पण सामान्य जन जे आहे, ज्यांनी ते ज्ञान मिळवलेलं नाही आहे, त्यांना मृत्यू म्हटला की इतकी घाबरगुंडी होते की बास रे बास. कुणीतरी सांगितलं ना, बाबा हृदयामध्ये ब्लॉकेज आहेत, एवढं ऐकल्यानंतर काही जण हंतरून धरतात. अरे ती यंत्र आहे. यंत्र म्हटल्यानंतर यंत्रामध्ये बिघाडा होणार. आपण त्या यंत्राची सर्व्हिस जी केली पाहिजे, त्याला सर्व्हिसिंग केलं पाहिजे. गाडी आपण घेतो, ती गाडी घेतल्यानंतर त्या गाडीचं 1000ला सर्व्हिसिंग करावं लागतं, 5000 किलोमीटरला सर्व्हिसिंग करावं लागतं, 10,000 किलोमीटरला सर्व्हिसिंग करावं लागतं, मग 2 लाख किलोमीटरला सर्व्हिसिंग करावं लागतं. आपण आपल्या शरीराचं कधी सर्व्हिसिंग करतो का? एक दिवस उपवास धर म्हणून सांगितलं सर्व्हिसिंगसाठी, तरीसुद्धा 100 प्रश्न असतात. माऊली रताळी खाल्ली तरी चालतील? बरं ते नको असेल तर मग ती हरकाची भाकरी खाल्ली तर, किंवा तो ह्याचे लाडू असतात ते खाल्ले तर, मग केळी खाल्ली तर. तो आठवड्यातला एक दिवस जो आहे तो सर्व्हिसिंगसाठीच ठेवलेला आहे. म्हणून तो गुरुनी उपवास सांगितलेला आहे. नाही पण मी केला असता उपवास, पण मी डायबिटीजचा पेशंट, मला जमणार नाही. अरे मग जमणार कधी? गेल्यानंतर जमणार कधी? याचा अर्थ तुमच्या पंचेंद्रियांवर कंट्रोलच नाही तुमचा. पंचेंद्रियांवर कंट्रोल पाहिजे ना. उपवास जो आहे तो उपवास यासाठी करायचा की शरीर शुद्धी झाली पाहिजे. म्हणून आठवड्यातून एक असा कडकडीत उपवास धरायचा. मग त्याला अध्यात्माची जोड आम्ही दिली की धरता येतं गुरुवार उपवास धरा, मग तो गुरूंच्या नावचा उपवास होईल. आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत आठवण ठेवा की आज मला हे खायचं नाही का? स्वामींच्या नावचा उपवास धरला आहे. मला हे करायचं नाही का? स्वामींच्या नावचा उपवास आहे. आज मी उपवास धरलेला आहे. मला रागवायचं नाही का? तर माझं उपवासाचं व्रत बिघडेल, कारण माझं व्रत आहे उपवासाचंच. आणि स्वामींनी सांगितलं उपवासाच्या दिवशी रागवायचं नाही, रडायचं नाही, रुसायचं नाही, टोचून बोलायचं नाही, अधवा काही विचार करायचे नाहीत. हे सतत मनात तुमच्या आलं की माझ्याजवळ आलात विचारानं, चला उपवास. उप म्हणजे देव आणि वास म्हणजे जवळ, देवाच्या जवळ गेलात. हे आध्यात्मिक फलश्रुती झाली. वैज्ञानिक फलश्रुती काय? तर वैज्ञानिक फलश्रुती अशी की ज्यावेळी आपण घेत नाहीत दिवसभर, त्या जठर आपलं काम कधी सोडत नाही. जठर हे आपलं काम करतच राहणार आणि ते असं सतत हलत राहतं. आतडी जी आहेत ती पाठीमागे बंद होऊन पुढे उघडणे, पाठीमागे बंद होणं पुढे उघडणे, असा प्रकारचा व्यायाम ते सतत करत राहतं. त्याप्रमाणे अन्न जे कुठे अडकून पडलेलं असतं ते अन्न पाचक रसाबरोबर बरोबर उंबळतं, चिकटून बसलेलं असतं ते आणि आतड्यामध्ये येतं. पाणी पिलात की ते पाण्याबरोबर वाहत 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 जठरापर्यंत येतं. म्हणून उपवासाच्या दिवशी निराहारी उपवास करा. नीर म्हणजे पाणी. पाण्याचा दिवसभर आहार घ्या आणि उपवास करा. जे लोक दिवसभर सतत पाणी पित राहतात त्यांच्या चेहऱ्यावर जो ग्लो असतो ना तो फार वेगळा असतो, एकदम कोमलता दिसते बघा. जे लोक पाणी कमी पितात त्यांचा चेहरा रुक्ष वाटतो, कारण आपल्या शरीरामध्ये
70% पाण्याचा अंश आहे आणि म्हणून आपल्या शरीरातलं पाणी कमी होणार नाही याची काळजी घ्यायची असते. म्हणून ज्यांच्या चेहऱ्यावर जे फिनिशिंग दिसतं किंवा ग्लो जो दिसतो तो ग्लो म्हणजे कोमल वाटतो चेहरा. का वाटतो? जे लोक सतत पाणी पितात त्यांचा चेहरा नेहमी कोमल राहणार. आणि पाणी शरीरामध्ये सतत पित राहा. उपवासाच्या दिवशी तर जादा पाणी प्या की जेणेकरून तुमच्या आतड्यांचं सर्व्हिसिंग झालं, जठराचं सर्व्हिसिंग झालं की बऱ्याच अंशी शरीराचं सर्व्हिसिंग होतं आणि शरीर आपलं निरोगी राहतं. त्यामुळे आपण ही कधीच काळजी घेत नाही. जरा का पोटाची लेवल खाली आली अर्धा इंच की परत वरून या हॉलरमध्ये टाकलं लगेच काहीतरी. नाही नाही मला राहता येत नाही बाबा, राहता येत नाही म्हणून मग इकडे तुंबड्या पोटाला, इथे मानेवर, इकडे तिकडे जे मांस वाढतं जे ते त्याच्यामुळेच वाढतं. ती चरबी त्याच्यामुळेच वाढते की अनावश्यक गोष्ट जी असते आपल्या शरीरामध्ये, अनावश्यक जो अन्नाचा कोटा असतो त्याच्यापासून तयार झालेलं जे प्रोडक्ट असतं ते देव काय करतो म्हणजे शरीर काय करतं, डंप करून ठेवतं ना कुठंतरी. मग या बिअर हाऊसमध्ये ठेवून देतं माल. म्हणून मग जाडजूड दिसायला सुरुवात. हा जो दंडाचा भाग हा मांसल आहे, हे दंड वाढायला लागतात. पोटाचा भाग मांसल आहे, जिथे जिथे मांसल भाग आहे तिथे तिथे ते वाढायला लागतं. आपण आपल्या शरीराची कधीच काळजी घेत नाही आणि मग मृत्यू जवळ येतो. कारण मग यंत्रावर त्या लोड येतो ना. मग रक्तवाहिन्या ज्या म्हणजे हृदयामध्ये जाणारं रक्त जे आहे ते ज्या वाहिनीमधून जातं ती ब्लॉक होते योग्य प्रकारचा व्यायाम न झाल्यामुळे. मग अटॅक येतो. असे वेगळे तो विषय नाही आपला. परंतु सांगायचं तात्पर्य की मृत्यू जवळ आला, नुसतं कळलं अमुक झालंय, काही जण हंतरून धरतात. ज्ञानी माणूस तसं नाही करत. ज्ञानी माणूस म्हणतो की हा शरीराचा भोग आहे, तो शरीराला मिळणारच आहे, घाबरायचं कशाला मृत्यूला. आपल्याला जे बरेचसे आजार आपल्या भारतामध्ये तर बरेचसे जे लोकांना झालेले आजार आहेत त्यातला आजार 25% असतो आणि 75% मानसिकताच त्याची बिघडते आजाराचं नाव ऐकल्याबरोबर. आणि पेशंट जवळजवळ 75% त्या मानसिक आजारामुळे खचून जातो. आजार त्याला असतो, TB झालेले असते की कॅन्सर झालेला असतो किंवा एड्स झालेला असतो किंवा हार्ट अटॅक आलेला असतो, परंतु तो आला रे आला, त्याचा प्रादुर्भाव 25% झालेला असतो आणि मनाचा प्रादुर्भाव 75% झालेला असतो. तर ज्ञानी माणूस जो आहे त्याला ठाऊक असतं शरीर आणि मी दोन्ही वेगवेगळे आहोत आणि मी हा चिरंजीव आहे. जाणार कोण आहे? शरीर जाणार आहे. आणि म्हणून हे शरीर ज्या निश्चित पडणार असतं त्यावेळेससुद्धा त्यांना काहीही खंत नसते. ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतः निवृत्तीदादांना प्रवृत्त केलं ना की मला आता समाधी घ्यायचा वेळ म्हणजे वेध लागलेले आहेत. कोण म्हणतो का आपण एखादा माणूस इतका गुन्हा करतो तरीसुद्धा याचना करतो राष्ट्रपतीकडे, मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. मग तो गुन्हेगार असतो, त्याला फाशी होणार असते तरी त्याला वाटत असतं की मी वाचलो पाहिजे. अंथरुणाला खेळलेली माणसं असतात तीसुद्धा देवाकडे हात जोडतात, म्हणतात देवा मला वाचव रे, ह्याच्यातून बाहेर काढ रे. का? कारण ते शरीराला महत्त्व देतात. जो ज्ञानी माणूस आहे की जो ज्ञानी पुरुष आहे, जो सद्गुरू आहे, जो आत्मज्ञानी आहे, त्याला ठाऊक असतं हे शरीर आहे, मरणार कोण? शरीर मरणार आहे, कशाला घाबरायचं. म्हणून ते मरते समयीसुद्धा अत्यंत आनंदाने समाधानाने जातात. त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर सध्या सिरियल चालू आहे. या सिरियलमध्ये आपण पाहाल तर ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीदादांना संत तुकाराम महाराजांची सिरियल चालू आहे, तू माझा सांगाती. त्याच्यामध्ये दाखवत आहेत की ज्ञानेश्वर माऊलीने विनंती केली निवृत्तीदादांना. निवृत्तीदादा तयारच नव्हते, परंतु ज्ञानेश्वर माऊली म्हणाले की मला आता जगाचा निरोप घ्यायचा आहे, माझी वेळ आता आलेली आहे आणि त्यामुळे मला समाधीची परवानगी द्या. हे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे, जो मृत्यूला कधीही घाबरत नाही तो ज्ञानी. चला आपण पुढे जाऊया. श्री गुरुदेव माऊली, अतिशय सुंदर असं इतकं सुंदर निवेदन आपल्या जगद्गुरू माऊलींच्या अमृतवाणीने आपण सगळ्यांनी ऐकलं. आणि खरं ज्ञानी कोण, सद्गुरू कोण आणि आत्मज्ञानी कोण असं सुंदर असं वर्णन केल्यानंतर तेच इथे श्रीकृष्ण भगवंताला सांगायचं आहे. आता हे सगळं तत्त्वज्ञान सांगत असताना या ठिकाणी
हा अर्जुनाची काय स्थिती झाली असेल बरं? या स्थितीचंच वर्णन या ठिकाणी आपल्या ज्ञानेश्वर माऊलीने अतिशय सुंदर केलेलं आहे. ते म्हणतात की हे सगळं ज्ञान सांगत असताना आदिभूत, आदिदैव, आदियज्ञ हे प्रयाण काळामध्ये शेवटच्या क्षणाला माझ्याशीच ते एकरूप असल्यामुळे त्यांना दुःख होत नाही त्या ज्ञानीजनांना, हे सगळं प्रतिपादन करत असताना अर्जुनाचं त्या ठिकाणी लक्ष नव्हतं. आपल्यालाही वाटेल की अरे एवढं सुंदर तत्वज्ञान जर श्रीकृष्ण भगवंत सांगताय या ठिकाणी, मग अर्जुनाचं लक्ष कुठे गे? तर अर्जुनाचं लक्ष हे कुठे गेलं? तर इथे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की 29व्या श्लोकामध्ये जे श्रीकृष्ण भगवंताने जे ब्रह्मज्ञान सांगितलेलं आहे, जे ज्ञानी पुरुषांची लक्षणं सांगितलेली आहे, त्या ज्ञानामध्येच त्याचं लक्ष गेलं. तो कोणता आहे? त्या काय सांगितलं त्याच्यामध्ये? जरामरण मोक्षाय मामाश्रितं यदन्तिये ते ब्रह्मात्वदित कृष्णम अध्यात्म कर्म चाखिलम. या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंत सांगताय की अरे जे जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी जे ज्ञानी असतात, जे संत असतात, ते काय करतात? ते या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी, मुक्त होण्यासाठी ते आध्यात्मिक साधनेने, अनुष्ठानाने ते माझ्याशी मामाश्रित म्हणजे माझ्या आश्रयाला येतात. म्हणजेच काय? ते माझ्या सम होतात, माझ्यासारखे होतात, माझ्याशी एकरूप होतात आणि ब्रह्ममय होतात. म्हणजेच काय? असे ज्ञानी जे असतात. म्हणून जगद्गुरू माऊली ज्यावेळेस 3च महिन्यात अनुग्रह बाप्पांकडनं अनुग्रह घेतला आणि 3च महिन्यात ज्यावेळेस त्यांना आत्मसाक्षात्कार झाला, आत्मज्ञानापर्यंत ते पोचले, त्यावेळेस त्यांनी ठामपणे सांगितलं, होय अणुरेणूत देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाय. त्यांनी तो जाणला अणुरेणूतला. अणुरेणूपासून त्या अनंत ब्रह्मांडाने जो व्यापलेला आहे तो सगळीकडे मीच आहे, माझ्यामध्ये तोच आहे, सगळीकडे आहे. म्हणून ठामपणे सांगितलं, होय मीही देव आहे, तुम्ही पण देव आहात. हे जाणलं तर तुम्हाला कळेल, नाही जाणलं तर कळणारच नाही. आणि असं सुंदर ज्यावेळेस हे आत्मज्ञान होतं, ज्यावेळेस ब्रह्ममय होतं आपण सगळे, त्यावेळेस इथे श्रीकृष्ण भगवंत म्हणतात की असे जे ज्ञानी असतात त्यांची अध्यात्म पूर्णत्वाला येतं, त्यांचा भेद नाहीसा होतो आणि त्यांचं कर्माचं प्रयोजन इथे संपतं. आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे की ते जीवा आणि शिवाशी एकरूप होतात. त्याचं सुंदर प्रतिपादन हे एक एक ब्रह्मवाक्य हे श्रीकृष्ण भगवंताच्या मुखांतून ही बाहेर पडत आहे. आणि याच वाक्यांमध्ये तो इतका गुंतून गेलेला आहे, त्याचं चिंतन मनन, त्याचं मन बुद्धी चिंतन अंतकरण ह्याच शब्दांच्या घोळामध्ये राहिलं. आणि हे शब्द तर त्याला कसे वाटायला लागले की जणू काही मला रसभरीत फळच माझ्या हाताला लागलं की काय. मलाच ते त्या फळाचा आनंद त्यांनी एवढा घ्यायला सुरुवात केला, त्या कानांनी त्यांनी ते श्रवण केलं भगवंताची वाणी. आणि त्या ठिकाणी ही सगळी पुढे ह्या अर्जुनाच्या मनस्थितीचं वर्णनच ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर अलंकारिक भाषेमध्ये केलेलं आहे. की ज्या वेळेस श्रीकृष्ण भगवंत हे कल्पवृक्षाप्रमाणे आहे आणि कल्पवृक्षाच्या झाडाखाली एखादा बसला आणि त्या झाडाच्या वरतून एखादं फळ पडावं, ते अचानक येऊन ओटीत पडावं, किती आनंद होईल आपल्याला. आणि हे तर कल्पवृक्ष, श्रीकृष्ण भगवंत कल्पवृक्षाचं हे ज्ञानरूपी वचनरूपी फळ हे अर्जुनाच्या कानरूपी ओटीत पडलं. काय सुंदर रूपक दिलेलं आहे त्याला, अचानक येऊन पडलेलं फळ. आणि तेही कसं आहे, अहो ते सगळा सुगंध त्याचा सगळीकडे दरवळतोय. आणि असं ते फळ ब्रह्मज्ञानाचं ब्रह्मवाक्याचं फळ ज्यावेळी अर्जुनाच्या हातात आलं, त्यावेळेस त्याला काय वाटायला लागलं माहिती आहे की हे जे फळ आहे ते वेदांताने सिद्ध केलेलं जणू आहे आणि ते ब्रह्मरसाच्या सागरात बुडवलं. बघा किती सुंदर ज्ञानेश्वर माऊलींची उपमाच काय असतात. त्या ब्रह्मरसाच्या सागरात बुडवलं आणि परमानंदात घोळवलं. हो किती सुंदर. की बघा एखादा पेढा असतो, आत बाहेरून तो पेढा इतका गोड असतो, इतका गोड असतो, पण हाच पेढा जर पाकात बुडवावा आणि परत तो साखरेत घोळवावा, काय अवीट गोडी त्याला येईल. त्याची गणना तरी करता येईल का. असंच ज्ञान, असं परमानंद आनंद त्याला इतका सुंदर प्राप्त झालेला आहे. आणि त्या आनंदाच्या त्याच्या हृदयाला गुदगुल्या व्हायला लागल्या, आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या. आणि मग तो हा अर्जुन हा स्वर्गालाही वाकुल्या दाखवायला लागला. आता बघा जे ज्ञानी असतात ना, ते कधीही स्वर्ग सुखाची अपेक्षा करत नाही.
कारण संत ज्ञानी पुरुष हे इथे सांगितलेलं आहे की ते स्वर्गसुखाला तुच्छ मानतात, लाथाडतात. कारण स्वर्गसुख काय असतं, जोपर्यंत आपल्या पदरी पुण्याचा साठा आहे तोपर्यंतच आपल्याला ते स्वर्गाची प्राप्ती आहे. एकदा का पुण्याचा साठा संपला की परत आपल्याला या मृत्यूलोकामध्ये जन्मच घ्यावा लागतो. म्हणजेच काय, पुनरपी जनन पुनरपी मनन पुनरपी जननी जठरेशम. म्हणजे या मरणाच्या जन्म आणि मरणाच्या फेऱ्यातून आपण सुटतो का, तर नाही. आणि म्हणून जे ज्ञानी असतात ते कधीही स्वर्गसुखाची अपेक्षा करत नाही, ते स्वर्गसुखाला तुच्छ मानतात. आणि हेच इथं या ज्ञानी भक्ताचं म्हणजे अर्जुन कसा आहे, तर ज्ञानी आहे. त्याने ते जाणलेलं आहे मला काय करायचं आहे, आणि म्हणून त्याने स्वर्गसुखाची सुद्धा अपेक्षा केलेली नाही आहे. आणि मग त्याला असं सुंदर फळ प्राप्त झाल्यानंतर, हे फळ कसं आहे त्यांनी मगाशीच सांगितलं, रसभरीत आहे, अनेक अर्थ ज्ञानाने ते रसभरीत असं फळ. आता त्याला तीव्र इच्छा झाली, कधी एकदाचं ते फळ मिळतं. जसं आपण एखादं आंबा तो झाडाला लटकलेला आहे आणि सुंदर त्याचा पिवळा रंग त्याला प्राप्त झालेला आहे, तो रसभरीत वाटतो आहे. आणि असा आंबा जर मला अचानक मिळाला, काय अवस्था होईल माझी, तर कधी एकदाचं मी खाईल असं होऊन जातं की नाही. आणि तसंच एवढं सुंदर परमानंदाचं फळ, श्रीकृष्ण भगवंताचं वाक्यरूपी फळ ज्यावेळेस श्री अर्जुनाच्या हातात पडलं, त्याला तो मोह झाला, तीव्र इच्छा झाली, कधी एकदाचं मी ते फळ चाखतोय. आणि खरंच आहे, परमार्थामध्ये घाई कधीच करू नये. कारण या परमार्थामध्ये संयमाने आणि सावधतेने एक एक पाऊल पुढे टाकायचं असतं. आणि हीच चूक इथे अर्जुन करतो. आता काय करतो तो, ते फळ जे त्या हातात मी आलेलं आहे, ते एक एक वाक्यरूपी फळ ब्रह्मज्ञानाने ओतपोत भरलेलं हे असं सुंदर फळ ज्यावेळेस मिळालं, तर तो अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो. इथंच त्याची चूक झाली. काय झालं त्याने, तर एखादं आपल्याला सुंदर फळ मिळावं, एखादा हापूस आंबा आपल्या हातात मिळावा आणि तो आपण घाई करावी मुखात घालायचा. मुखात घातल्यानंतर कळतं की अरे तो अजून आतून पिकलेलाच नाही आहे, या दाताने त्याला फोडता येईल का, त्या जिभेने त्याचा रस चाकता येईल का. मग भ्रमित होऊन जातो की नाही आपण. ही स्थिती, भ्रमाची स्थिती ती अर्जुनाची झाली. त्याने ते वाक्यरूपी फळ घेतलं, मुखात घातलं, अनुभव घेण्याचा प्रयत्न केला त्याने, पण अनुभव घेता आला का, तर अजिबात नाही. त्याने ते तळहातावर, अनुमानाच्या तळहातावर त्यांनी फळ घेतलं. अनुमान हे ज्ञान मिळवायचं सुद्धा काहीतरी अनुमान तर्काने ते ज्ञान प्राप्त होतं का, तर अजिबात नाही. आणि असं फळ त्यांनी मुखात घातल्यानंतर विचारांच्या दातेने आणि मनाने त्याला ते चाकता आलं नाही, आणि हेतूंच्या दाताने ते फोडताच आलं नाही. किती सुंदर उपमा दिलेली हो. मग असं हे ज्ञान, ब्रह्मज्ञान हे हेतूने सिद्ध करता येतात का, विचाराने त्याला प्राप्त करता येतात का, की काहीतरी अनुमान लावायचा, तर्क लावायचा, हो मला आकार दिसतोय, हो मला ज्योत दिसलेली आहे, मग काय नाद ऐकायला येतोय, मग ते काय ज्ञान आहे का, आत्मज्ञान आहे का, अजिबात नाही. मग ते जर मिळवायचं असेल तर काय करायला पाहिजे, ज्यांनी ते मिळवलेलं आहे, ज्यांनी ते जाणलेलं आहे, ज्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे, अशा अनुभव रूपी सद्गुरूंच्या चरणाशी अनन्य भावे लीन व्हायला पाहिजे. आणि म्हणून तुकाराम महाराज इतकं सुंदर सांगतात, सद्गुरू वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधी त्याधी. आणि इथेच तो अनुभव घेतल्यानंतर, त्या सिद्ध अवस्थेला पोचल्यानंतर इथे ज्ञानेश्वर महाराज इथे काय म्हणतात की तरलो आता उद्धरलं सद्गुरू कृपेने. हे ज्ञान आपल्याला सद्गुरू कृपेशिवाय मिळतच नाही, असा सद्गुरूंचा महिमा इथे वर्णन केला. आणि तोच महिमा आपल्या जगद्गुरू माऊली इतकी सुंदर सांगतात. तो महिमा दादा, सद्गुरूने श्रेष्ठ दूजा नाही कोणी, म्हणून त्याची विभक्त राहू नये विभक्त. गंगा जैसे म्हण, प्रत्यक्ष भगवंत आहे त्यांच्याजवळी, ईश तो सावळा, अर्क तो पिंडी माझी उतरला अर्क स्वानंदी बुडाला. नरेंद्र म्हणे स्वानंद हा घ्यावा वेळोवेळा. आणि हा स्वतःचा आनंद, हा परमानंद जर घ्यायचा असेल तर आपण जगद्गुरू माऊलींना विनंती करूया की तुम्हीच हा आनंद आम्हाला प्राप्त करून द्या. श्री गुरुदेव माऊली. आता तो मोहित झालेला अर्जुन, विचारामध्ये गर्क झालेल्या अर्जुनाला भगवान कृष्णाच्या लक्षात आलं की तो तिकडे लक्ष आहे त्याचा, की ही 7 फळं जी आहेत, ती 7 फळं आता मला कशी प्राप्त होतील. म्हणून अर्जुन प्रश्न विचारतो भगवान कृष्णाला. त्यांचा अर्जुनाचा हा प्रश्न ऐकून भगवान कृष्णसुद्धा मनातून अतिशय प्रसन्न झालेले आहेत.
गुरुनं कसं विचारावं हे जर शिकायचं असेल तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अर्जुन आहे. तो भगवान कृष्णाला युद्धभूमीवर असे वेगवेगळे प्रश्न विचारतोय. भगवान कृष्णाने आपलं ध्येय सोडलेलं नाही, त्याला धनुर्धारी अर्जुनाला युद्ध करायला लावायचंच आहे. आणि इकडे त्याला ज्ञान पण द्यायचं आहे. का त्याचं ते मिठास बोलणं, भुरळ पाडणारं बोलणं आणि गुरूंबद्दलची जी आदब ही आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे. गुरूंकडून शिकायचं असेल, आपल्याला समजून घ्यायचं असेल तर गुरूंनाही पाजर फुटला पाहिजे आणि गुरूंना उत्कंठा वाटली पाहिजे. गुरूंना त्याच वेळी उत्कंठा वाटते की ऐकणारा जो आहे तो कुठल्या भावानं प्रश्न विचारतो, त्याचा अंतःकरणातला भाव काय हे गुरूंना कळत असतं. आणि ज्यावेळी भगवान कृष्णाला समजलं की ह्याला जाणून घ्यायचं, हा वेळ काढत नाही, टाईमपाससाठी प्रश्न विचारत नाही, त्या भगवान कृष्णामधला जो सद्गुरू आहे तो जागृत झालेला आहे आणि त्याच्यातूनही गीता जन्माला आली. इथे भगवान कृष्णाला असाच प्रश्न अर्जुनानं विचारला की हे देवा, मला हे कळतंय, माझ्या हे लक्षात येतं की आपण जो बोध केलाय तिकडे माझं दुर्लक्ष झालंय, हे मला मान्य आहे. परंतु जे आता तुम्ही मला सांगत होतात की अनुभूतीद्वारा आदियज्ञ म्हणजे तो परमात्मा जो आहे तो जाणून घेतला पाहिजे, त्यावेळी माझं लक्ष नव्हतं हे मला मान्य आहे. परंतु माझं लक्ष कुठे होतं? तिकडे होतं की भरकटलेला जो भक्त आहे, ज्या ध्येयानं त्यानं जन्म घेतलेला, ज्या ध्येयासाठी त्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे, ते ध्येय सोडून ज्यावेळी तो भरकटतो आणि ज्यावेळी त्याला कळतं की आपलं ध्येय आपण भरकटवून टाकलेलं आहे, हे ज्यावेळी कळतं त्याला आणि तो परत ज्यावेळी साधना करतो का पुन्हा मूळ स्थितीमध्ये येऊ शकतो. या श्लोकामध्ये मी अडकून पडलो होतो देवा. आणि हे जे तुम्ही आदियज्ञ वगैरे काही शब्द वापरलेत त्याच्याकडे खरंच कृपा करून, म्हणजे मी खरंच मान्य करतो देवा, माझं लक्ष नव्हतं. ते आपल्याला प्रार्थना आहे, मला ते पुन्हा ऐकायचं आहे, तर कृपा करून मला ते पुन्हा विशद करावं, पुन्हा सांगावं. आता इथे बघा, भगवान कृष्ण रागवले नाहीत, कारण त्याने खरं बोलला. नेहमी ऐकता तुम्ही की आम्ही नेहमी बोलतो प्रवचनात, तुम्ही खरं बोला, मला राग येत नाही, मी परत सांगेन. परंतु एक तर चूक करायचीच आणि कबुली नाही करायची आणि ती गुरूंच्या गळ्यातच बांधायचा प्रयत्न करायचा. नाही नाही, तुमचंच असं म्हणणं आहे, अशा व्यक्तीचा राग येतो ना. तसं भगवान कृष्णाला सुद्धा इथं राग येणं स्वाभाविक होतं. एक तर मी एवढं सगळं सांगतोय, युद्ध थांबवलं आणि तुला सगळं ज्ञान देतोय आणि तुझं लक्ष नाही. पण इथे अर्जुनामधला प्रामाणिकपणा जो आहे त्या प्रामाणिकपणानं भगवान कृष्णाला जिंकलेला आहे. आणि अर्जुन बिनशर्त माफी मागावी तशा प्रकारे देवाकडे माफीची याचना करतो आणि म्हणतो की देवा, माझं खरंच लक्ष नव्हतं या गोष्टीकडे, माझा जीव तिकडे गुंतला होता की साधनेनं परत पुन्हा मूळ मार्गावर येता येतं. म्हणजे हा भक्ती मार्ग जो आहे, हा साधना मार्ग किती श्रेष्ठ आहे, इथे मी अडकून पडलो होतो. आणि तुम्ही तर अतिशय महत्त्वाची माहिती सांगत होतात आणि त्याच्याकडे माझं दुर्लक्ष झालं. कृपा करावी, हे दयानिधे, हे प्राणप्रिया, कृपा करावी आणि मला पुन्हा विशद करून सांगावं. अशा प्रकारचा प्रश्न मांडल्यानंतर छोटं मूल
वडील किती ताकदवान असू दे किंवा तो पुरुष किती ताकदवान असू दे, छोट्या लाडक्या लढीवाळानं येऊन मिठी पायात मारली तर काय विषात 8-10 माणसाला उडवणारा तो पेलवान, काय विषात त्याच्या त्या प्रेमानं मिठी मारलेल्या 2-2.5 वर्षाच्या पोराची मिठी सोडवायची काय विषात, तो खाली गपकन बसणारच. कारण ही शुद्ध भावाची प्रेमाची ताकद आहे. तसं अर्जुनानं विनंती केल्यानंतर भगवान कृष्ण काय रागवू शकतात, कसे रागवू शकतात? कधी गुरुमाऊली आहे आणि लेकरांना विनंती केले आणि प्रामाणिकपणे विनंती केले आणि म्हणून भगवान कृष्णसुद्धा त्याच्यावर प्रसन्न झालेले आहेत आणि त्याला आता बोध करणार आहेत. हा बोध आपल्याला 8व्या अध्यायामध्ये ऐकायचा आणि त्यामुळे पुढच्या रविवारी आपण 8व्या अध्यायाला सुरुवात करूया. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.